छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा 29वा भाग घेऊन आली आहे. 28व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की रावणाचे अंतिम संस्कार केल्यानंतर बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला आणि रावणाच्या कैदेतून मुक्तता झाल्यानंतर आपण निष्कलंक आहोत हे दाखवण्यासाठी सीतेने अग्निदिव्य केलं आणि त्यातून ती अगदी सुरक्षितपणे बाहेर आली. आता पुढे काय झालं ते सांगते. राम आणि सीता बरेच दिवसांनी एकत्र आल्यामुळे सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण पसरलं होतं. बिभीषण सगळ्यांना हात जोडून सारखी विनंती करत होता की तुम्ही सगळेजण आणखी काही दिवस माझ्या लंकेमध्ये राहा, मला तुम्हा सगळ्यांचा पाहुणचार करायचा आहे, तुम्हा सगळ्यांचा आदर सत्कार करायचा आहे. पण रामाने बिभीषणाला सांगितलं की अरे बिभीषणा, तू युद्धात जी आम्हाला मदत केलीस ना, तोच आमचा सगळ्यात मोठा आदर सत्कार होता. पण आता मात्र मला अयोध्येला परत जाऊ दे. मला माझा बंधू भरत आणि शत्रुघ्न यांना भेटण्याची आणि तीनही मातांना भेटण्याची खूप ओढ लागलेली आहे. तशी ही आमची वनवासाची 14 वर्ष आता संपत आलेली आहेत, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर अयोध्येला परत गेलं पाहिजे. रामाचं म्हणणं बिभीषणाला देखील पटलं आणि त्याने रामाला आपलं भलं मोठं आणि सुंदर असं पुष्पक विमान प्रवासासाठी दिलं. रामाने बिभीषणाच्या हातून आपल्याला युद्धामध्ये मदत करणाऱ्या सगळ्या वानरवीरांचा सुंदर सुंदर रत्न आणि संपत्ती देऊन सत्कार केला आणि त्या सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही सगळे आपापल्या ठिकाणी परत जा. त्याप्रमाणे ते सगळे निघून गेले आणि राम, लक्ष्मण आणि सीता आपल्या प्रवासासाठी सज्ज झाले. पण बिभीषण, हनुमान, अंगद, सुग्रीव आणि काही वानरवीरांनी रामाला विनंती केली की आम्हालासुद्धा तुमच्याबरोबर अयोध्येला घेऊन चला, आम्हाला तुमची वैभवशाली अशी अयोध्यानगरी बघायची आहे. रामाने त्यांची विनंती मान्य केली आणि त्या सगळ्यांना आपल्याबरोबर विमानात घेतलं. आता त्यांचा प्रवास सुरू झाला अयोध्येकडे. राम सीतेला विमानातून खाली दिसणाऱ्या जागा दाखवत होता. ही लंकानगरी पहा, ती युद्धभूमी बघ, तो सेतू बघ, तो समुद्र बघ, ती किष्किंधा नगरी बघ. किष्किंधा नगरी दिसल्याबरोबर सीतेने रामाला म्हटलं की सुग्रीवाची राणी तारा आणि इतर वानरवीरांच्या स्त्रियांना मला अयोध्येला घेऊन जाण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे त्या सगळ्याजणी विमानात चढल्या आणि यांचा प्रवास पुढे सुरू झाला. आता राम सीतेला पुन्हा सगळी ठिकाणं दाखवायला लागला. ज्या ठिकाणी त्याची सुग्रीवाशी भेट झाली होती तो ऋष्यमुख पर्वत त्याने दाखवला, शबरीची भेट झाली ते पंपा सरोवर दाखवलं, कबंधाचा वध केला ती जागा दाखवली, जटायू आणि रावणाची लढाई ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण त्याने सीतेला दाखवलं, ज्या ठिकाणी ते राहत होते आश्रम करून तो पंचवटी आश्रम दाखवला. त्यानंतर अगस्त्य ऋषींचा आश्रम दाखवला, जिथे अगस्त्य ऋषींनी रामाला ब्रह्मास्त्र दिलं होतं. सुतीक्ष्ण आणि शरभंग ऋषींचे आश्रम त्याने दाखवले. चित्रकूट पर्वत दाखवला, ज्या ठिकाणी भरत रामाला परत घेऊन जाण्यासाठी आला होता. अशी ठिकाणं दाखवता दाखवता भारद्वाज ऋषींचा आश्रम आणि गंगा नदी रामाला दिसली आणि त्याच्या लक्षात आलं की अयोध्या नगरी आता जवळ आलेली आहे. ते सगळेजणं भारद्वाज ऋषींच्या आश्रमात उतरले आणि रामाने हनुमानाला आज्ञा केली की तू अयोध्येमध्ये भरताकडे जा आणि आम्ही सगळे परत आलो आहोत ही बातमी त्याला सांग. रामाला हे सुद्धा बघायचं होतं की आपण आल्यामुळे भरताला खरोखरच आनंद होतो की त्याला आता या राज्यपदाचा मोह सुटलेला आहे. रामाने सांगितल्याप्रमाणे हनुमान ताबडतोब उड्डाण करून भरताकडे गेला आणि त्याने राम, लक्ष्मण आणि सीता परत आल्याची बातमी सांगितली आणि रामाबरोबर कोण कोण आलेले आहेत हे सुद्धा सांगितलं. ही बातमी ऐकून भरताला अतिशय आनंद झाला. त्याने ताबडतोब सगळी अयोध्या नगरी स्वच्छ करण्याची आणि रांगोळ्या, तोरणं, पताका, ध्वज, फुलांच्या माळा, दिवे यांनी सजवण्याची आज्ञा केली आणि अयोध्येमधले सगळे प्रजाजन आपल्याबरोबर घेऊन तो सीमेबाहेर रामाच्या स्वागतासाठी आला. राम विमानातून उतरल्याबरोबर त्यांनी पुढे होऊन भरताला आणि शत्रुघ्नाला प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर राजवाड्यामध्ये जाऊन कौसल्या माता, कैकेयी माता, सुमित्रा माता यांना भेटला आणि त्यांना वंदन केलं. इतके वर्ष एखाद्या तपस्विनीसारखी राहिलेली लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सुद्धा त्या सगळ्यांना भेटली. सगळ्यांना खूप आनंद झाला. कैकेयीलासुद्धा आता आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप झालेला होता. तीसुद्धा रामाला अगदी प्रेमाने भेटली. आणि मग भरताने रामाला सांगितलं, भरताने रामाच्या इतके वर्ष सिंहासनावर ठेवलेल्या सोन्याच्या पादुका उचलल्या आणि स्वतःच्या हाताने त्या रामाच्या पायात घातल्या आणि त्यांनी रामाला सांगितलं की मी आजपर्यंत सांभाळलेलं तुझं हे राज्य तू आता परत घे. त्यानंतर वसिष्ठ ऋषींनी
आणि नारदांनी एक चांगला शुभमुहूर्त काढला आणि त्या दिवशी मग अत्यंत थाटामाटात रामाला अयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकाचा हा सोहळा खूप दिवस चालला. अयोध्येमध्ये सगळीकडे अगदी आनंद पसरला होता. सगळी अयोध्या नगरी आनंदात बुडून गेलेली होती. आपल्याबरोबर आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा म्हणजे विभीषण आणि सगळ्या वानरवीरांचा रामाने मौल्यवान भेटी देऊन सत्कार केला. हनुमानाला मात्र त्यांनी काहीही दिलं नाही. हे बघून सीतेने आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढून हनुमानाला दिला. त्या नवरत्नांच्या हारातला एक एक मणी फोडून हनुमानाने काय बघितलं याची एक छोटीशी लोककथा आहे. ती तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांकडून नक्की ऐका. आता सगळे पाहुणे एक एक करून अयोध्येमधून परत आपापल्या ठिकाणी निघून गेले. आता अयोध्येमध्ये रामराज्य स्थापित झालं होतं. सगळी प्रजा अगदी सुखात होती. जिकडे तिकडे समृद्धी, आनंद आणि शांतता होती. सगळी प्रजा दुःख, गरिबी, अभाव हे औषधाला सुद्धा अयोध्येमध्ये नव्हतं. सगळी प्रजा सत्य, न्याय, नीती यांनी आणि धर्माप्रमाणे वागत होती. रामाने घालून दिलेले नियम सगळी प्रजा पाळत होती आणि त्यामुळे संपूर्ण अयोध्येमध्ये अगदी आनंद पसरलेला होता. सगळी प्रजा अतिशय सुखात होती. बालमित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. यानंतर काय झालं ते मी पुढच्या भागात सांगेन. पण पुढचा भाग हा आपल्या या आजपर्यंत मी तुम्हाला ऐकवलेल्या श्रीरामकथेचा शेवटचा भाग असणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि आजचा भाग ऐकताना तुमच्या लक्षात आलं का की 14 वर्षांचा वनवास भोगून परत आल्यानंतरसुद्धा रामाने मनात विचार केला की भरताला जर राजा म्हणून राहणं आवडत असेल तर आपण हे राज्य त्याला देऊन परत या ठिकाणाहून निघून जाऊ. आणि त्याचप्रमाणे भरताने सुद्धा 14 वर्ष राजा म्हणून राहिल्यानंतरसुद्धा राम आल्यानंतर एका क्षणात त्याचं राज्य हसत त्याला परत केलं. असं आदर्श उदाहरण फक्त तुम्हाला भारतामध्ये सापडेल. एकमेकांसाठी इतका पराकोटीचा त्याग करणारे भाऊ जगाच्या इतिहासात तुम्हाला भारताशिवाय दुसरीकडे कुठेही सापडणार नाहीत. हा आदर्श आपणसुद्धा सगळ्यांनी आपल्यापुढे ठेवायचा आहे, हो ना? चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.